काय करत नाही मला पैसेच खाता येत नाही, पण 12.5 एकर नुसती जी जागा जी आहेत आमच्या हिंदू मिलसाठी, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आम्ही जी मागतोय 2-2, 3-3 वर्ष यांना निर्णय घ्यायला लागतात। यांच्या घरातली जमीन आम्ही मागितली, यांच्या घरातले पैसे आम्ही मागितले, या हजारो दीनदलित कष्टाच्या ज्या लोकांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा मार्ग दाखवला, बंधुत्वाचा मार्ग दाखवला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आम्ही ती जागा मागतोय। तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला सांगतो की जर खऱ्या अर्थाने जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं राज्य जर आपल्याला महाराष्ट्रात आणायचं असेल, पद्मश्री दादासाहेब गायकवाडांच्या विचारांचं राज्य जर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर आणायचं असेल, तुम्हाला मी नेहमीच सांगतो, तुम्हाला सांगतो की आज पहिल्यांदा मला आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आमच्या मंचावर मला सापडले, व्यासपीठ नाही म्हणायचं म्हणून आमच्या विजयराज पवारांनी सांगितलं। तर मी तुम्हाला सांगतो, जरी त्यांनी सांगितलं व्यासपीठ म्हणायचं नाही, मी असं म्हणेल की व्यासपीठ म्हणायचं त्याच्यावर चढायचं, चालेल का मित्रांनो? तुम्हाला सांगतो विषय तो नाहीये। आम्हाला जर या सगळ्यांनी जर साथ दिली, या महाराष्ट्रामध्ये तळागाळातली जनतेला जर आपल्याला उभं करायचं असेल, तर महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या ज्या लोकांच्या हातामध्ये कमीत कमी या देशाच्या खासदारकीच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटचे 3 मंत्रीपद आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या हातामध्ये येणं जरुरी आहे। आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे ते उद्योग मंत्रालय, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कामगार मंत्रालय, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते ग्राम विकास मंत्रालय। तर या महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष जर 8 खासदार 3-3 मंत्रालय घेऊ शकतो, तर या रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांच्या हातामध्ये 8-10 खासदारांच्या माध्यमातून 3 मंत्रिमंडळ मिळणं अवघड नाहीये। आणि तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आता 2014चे इलेक्शन आता जवळ यायला चालू झाले, कुठेतरी आपल्याला सांगतो की जो आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सगळे नेतृत्व आहेत, या सगळ्या लोकांनी आता कुठेतरी वैचारिक पातळीवर एक होण्याची आवश्यकता आहे। आणि या संपूर्ण कामाला या महाराष्ट्रामध्ये तरी भारतीय बहुजन सेना या आंबेडकरीचा चळवळीचा कणा म्हणून काम करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात तयार आहोत।